देवेंद्रजी होते तेव्हा उद्धवजींचं पण देवेंची खूप ऐकायचे, त्याच्यामुळे खूपदा त्यांना गिवअप करावं लागायचं खूप साऱ्या पॉईंट्समध्ये, असं मला वाटतं. आता तुम्हाला वाटतं की देवेंद्रजींकडे जास्त स्वातंत्र्य आहे? त्यांना जे करायचं आहे महाराष्ट्रासाठी, जी त्यांची मिशन आहे, त्यासाठी तरी ते कोणाला कन्सल्ट नाही करणार. इलेक्शनच्या आधीच मी देवेंद्रजींना मी त्यांना विचारायची की ते तिथे चालले गेले शिवसेनेवाले, तर काय? देवेंद्रजींनी तर ठामपणे म्हटलं होतं की नाही, असं होऊच नाही शकत, कारण हे आमचे लॉंग टर्म अलायन्स पार्टनर्स पण आहेत आणि उद्धवजी माझ्या पण जवळचे आहेत. मला नाही वाटत असा धोका आपल्याशी होईल. त्यांना माणुसकीवर विश्वास होता, विश्वास ठेवण्यावर विश्वास होता, तर त्याच्यामुळे त्यांचं मन म्हणजे भरकटलं नाही की अरे असं होऊ शकतं. त्यांनीच म्हटलं होतं एकदा की एक अकेला देवेंद्र क्या कर सकता है. पण नंतर काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं. गाणं आठवतं एक त्यांचं, अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. हाय, हॅलो, नमस्कार. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ABP माझा हे ट्रेंड सेटर आहे. काहीतरी नवीन करतच असतो आम्ही. आज असंच काहीतरी नवीन आम्ही तुमच्यासाठी आणतोय, माझा पॉडकास्ट कॉफी विथ कौशिक. आता या नवीन पॉडकास्टचे पहिले गेस्ट आहे द वन अँड ओनली अमृता फडणवीस. हॅलो. हॅलो सरिता, कशी आहेस? बस मी ठीक आहे, Yes. थँक्यू. हाऊ आर यू? गुड गुड गुड. या खरं तर ना, पॉडकास्टची पहिली गेस्ट होण्यासाठी तू हो म्हटलंस त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पहिले तर हा माझ्यासाठी खूप मेमोरेबल पॉडकास्ट राहणार आहे, कारण हा माझा पहिला पॉडकास्ट आहे. लवली. आणि तू असंच दरवेळेस काही ना काही नवीन करत असते, नवीन आणत असते. तुझे सगळे श्रोते एकदम तुझ्यात भरपूर इंटरेस्ट घेऊन तुझ्यात अडकलेले असतात, याचा आनंद आहे. थँक्यू. अमृता, वर्षामध्ये घर वापसी झाल्यावर कसं वाटतंय? छान वाटतंय. परत आलो वर्षावर आणि सन्मानाने आलो, पूर्ण बहुमत चांगलेलं आलं, त्याच्याने आलो, तर खूप छान वाटतंय. आणि कुठेही असलो आम्ही, आमच्या नागपूरच्या घरी असायचो किंवा सागरमध्ये असायचो किंवा आता वर्षामध्ये आहोत, त्यात हेच वाटतं की एक रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी वाढत जाते. आणि काम करण्यासाठी आम्ही इथे आहोत, लोकसेवेसाठी आहोत. वर्षा लोकांचंच आहे आणि त्यांच्यासाठी जितकी सेवा करता येईल तेवढं कमीच आहे. नक्कीच आपल्याला अशाच गप्पा मारायच्याच आहेत. प्लीज. शोचं नाव खरं तर अमृता आहे कॉफी विथ कौशिक, पण तू कॉफीच पित नाही. कॉफी मी बिलकुलच नाही पीत, पण तुमच्याबरोबर आहे आणि तुम्ही कॉफी घेताय तर मी साथ देते दुधाबरोबर. तर गाईचं दूध पिते मी. गुड फॉर हेल्थ, बेटर देन कॉफी. अमृता फडणवीस म्हणजे आत्ताही जर मी बघितलं ना, तर हे लुकही फार वेगळं आहे. म्हणजे इथे ट्राउझर्स आहे, जॅकेट आहे, एक मॉडर्न लुक आहे, वरती कुंकू आहे. अमृता फडणवीस नक्की रसायन काय आहे? रसायन, हां दॅट इज व्हेरियस मेजरमेंट्स तुम्हाला द्यावे लागतील ह्या रसायनाच्या. हां भरपूर तर वेळ आहे त्याच्यात, आमच्याकडे. हो, त्याच्यात 60% पॅशन आहे, 30% कन्सिस्टन्सी आहे, 5% लव आहे फॉर वॉट एव्हर आय डू, अँड 5% अग्रेसिव्हनेस आहे. तर हे सगळं मिळून मी परफॉर्म करते, जेही परफॉर्म करते. आणि प्रत्येकात एक रसायन असतं, जसं तुमच्यात आहे, देवेंद्रजींमध्ये आहे, सगळ्यांमध्ये असतं. आणि त्याचे कॉम्बिनेशन्स आपण इफेक्टिव्हली अँड प्रॉपरली कसे यूज करू शकतो आपले टार्गेट साध्य करण्यासाठी, ते खूप जरुरी असतं. देवेंद्रजींमध्ये काय रसायन आहे? देवेंद्रजींमध्ये 90% कन्सिस्टन्सी आहे आणि 10% इंटेलिजन्स आहे.
हं. तर कन्सिस्टन्सीमुळे त्यांचा इंटेलिजंट कोशंट पण वाढून जातो. त्यांना हे बिलकुलच आवडणार नाही. तुम्ही त्यांना फक्त 10% इंटेलिजन्स देताय. पण 90% त्यांना कन्सिस्टन्सी दिलेली आणि जे सगळ्यात जरुरी आहे. हं, हं. आज जीवनात आपण पाहिला कोणताही माणूस जो हं. आपले ध्येय साध्य करू शकतो हं. ते इंटेलिजन्समुळे नाही किंवा इनबॉर्न टॅलेंटमुळे नाही, हं. कन्सिस्टन्सीमुळे. आणि ती कन्सिस्टन्सी त्यांच्यात मी दिवस रात्र पाहिलेली आहे. तर हं. त्यांना मी उलट फॅक्च्युअली आणि प्रॅक्टिकली दॅट इज मोर डुएबल असं हं. करून तुम्ही आपले टार्गेट्स लवकर अचीव करू शकता जीवनातले. खरं तर हा प्रश्न मी जो आत्ता तुम्हाला विचारणार आहे तो मी नंतर विचारणार होती, पण तुमच्या या उत्तरामुळे मला तो आधीच विचारावासा वाटतोय, की तुम्ही आत्ता एवढं छान विश्लेषण केलं आणि तुम्ही जे म्हटलं ते थोडं बहुत सल्लासुद्धा आहे तो सगळ्यांसाठीच. देवेंद्रजी कधी तुमच्याकडून सल्ला घेतात का? अन मला असं काही आठवत नाही की देवेंद्रजींनी माझ्याकडनं सल्ले घेतलेत, पण मी सल्ले दिले आहेत. मुफ्त का सल्ला जे अच्छा. म्हणतात ना, मी म्हण- खूपदा दिलेले आहेत. म्हणजे कसा एखादा सल्ला? जसं कपड्यांसाठी मी सल्ले देते की अरे बाबा आपले ते मोदी जॅकेट चांगलीच असतात, मोदी जॅकेट आहेत ती, पण हं. त्याच्या बाहेर पण पडा. म्हणजे काय जीन्स घालावं? घाला, जीन्स, शर्ट्स, हं, हं. ट्रॅक्स घाला, पण ते आता ते कन्सिस्टंट आहेत ना, हं, हं. त्याच्यामुळे तेच ते घालतात ते आणि त्यातच खुश राहतात. तर ठीक आहे, त्यांची खुशी आपली खुशी. अच्छा. म्हणजे खरं तर तुमची ड्रेसिंग स्टाईल आणि त्यांची ड्रेसिंग स्टाईल ही पूर्ण वेगळी आहे. तर तेही तुम्हाला सल्ले देतात का? ते मला जनरली सल्ले देत नाहीत, हं. कारण त्यांना त्यांची लिमिटेशन्स माहीत आहेत की मी काय ऐकणार काय नाही. हं. आणि त्यांना हे पण कळतं की मी एक स्वतंत्र स्त्री आहे, मला जे आवडतं ते मी करते. हं. पण कधी कधी जेव्हा मी ट्रोल होते तेव्हा त्याच्यानंतर त्यांचे सल्ले जरूर येतात की अरे हे असं झालं नसतं तर तू ट्रोल नसती झाली. हं, हं. काहीतरी वेगळंच साध्य करायचं असतं आणि कुठेतरी वेगळेच आपण अडकून लाईमलाईटमध्ये येणं नेगेटिव्ह रिझनसाठी ते पण चांगलं नसतं. हं, हं. तर त्यात नंतर मला मिळतात त्यांचे सल्ले कधी कधी. पण मग ते कधी रागवतात का तुमच्यावर? नाही नाही नाही, हं? तशी हिंमत नाही करत ते. मग तुम्ही रागवता का त्यांच्यावर? मला ना देवेंद्रजींचं रुटीन माहीत असल्यामुळे मला असं वाटतं जेव्हाही ते घरी येतात हं. तेव्हा त्यांनी शांत, सुखी आणि एकदम स्वतःत राहावं, रिज्युविनेट व्हावं. हं. त्याच्यामुळे असे पॉईंट्स असतात खूपदा मला नाराजीचे, पण मी ते कधी असं हं. कन्फ्रंट नाही करत. एखाद वेळेस कधी बोलता बोलता जर त्यांना टच बेस करू शकली ते पॉईंट्स तर मी करते. हं, हं. बाकी मी त्यांना आधीच, ते बिचारे इतके कामात असतात हं. आणि इतके वेगवेगळ्या दबावांमध्ये असतात, मी अजून स्ट्रेस एक त्याच्यात भरपूर भर असतो. पाडू असं मला आवडत पण नाही आणि हं, हं. तसा माझं नेचरही नाही. हं. खरं तर आम्ही देवेंद्रजींना खूप इंटेलिजंट समजतो. 10% नाही, भरपूर. अ, अ, पण कधी त्यांनी तुमच्याकडे राजकीय सल्ला मागितलाय का? कधी ट्रिकी सिच्युएशन असेल तेव्हा? मला कधीच आठवत नाही, पण जसं मी सांगितलं, बिन पूछा सल्ला हं, जे हं, मी हं. देते, नक्की मी हं, त्यांना हं. देते. आणि एखाद दोनदा माझे जे टोले असतात ते एकदम टू द पॉइंट लागून पण जातात अच्छा, आणि म्हणजे पुढे कसं? जाऊन ते हं. खरं पण होतं. जसं जसं मी की? तुम्हाला एक इन्सिडेंट सांगते. हं. 2019 मध्ये जी समीकरणं झाली होती निवडणुकीनंतर? हां, हां. निवडणुकीनंतर, हां, हां. की बीजेपीला अराउंड 105 की 106 सीट्स मिळाल्या होत्या हं, हं. आणि शिवसेनेला पण एवढ्या मिळाल्या होत्या की ते एन सी पी आणि काँग्रेस बरोबर जर गेले तर हं. त्यांचं ते प्राईम राहू शकले असते. म्हणजे त्यांची सत्ता ते आली असती. इलेक्शन नंतर जे झालं. असं झालं. हां, हां. पण ते इलेक्शनच्या आधीच मी देवेंद्रजींना मी त्यांना विचारायची की अरे पण जर असं झालं की दोघांची मिळून नाही पण ह्या तिघांची मिळून चांगले नंबर झाले हं. आणि ते तिथे चालले गेले शिवसेनेवाले, तर काय? जे उद्धवजी जर तर त्या तुम्ही साईडला गेले. निवडणुकीच्या आधी असं म्हणत आधी होता? विचारलं होतं मी, कारण तसे डाऊट्स माझ्या मनात कधी कधी येतात. तर हं, हं. देवेंद्रजींनी तर ठामपणे म्हटलं होतं की नाही, असं होऊच नाही शकत, कारण हे आमचे लाँग टर्म अलायन्स पार्टनर्स पण आहेत आणि उद्धवजी माझ्या पण जवळचे आहेत. मला नाही वाटत असा धोका आपल्याशी होईल हं, हं. आणि त्याच्यासाठी काही कारणसुद्धा नाही आहे. हं, हं. पण मी आपला डाऊट सांगितला होता तेव्हा त्यांना. पण मला असं तुम्हाला कशावरून वाटलं होतं?
कारण मी जेवढं पॉलिटिक्स पाहिलेलं आहे, आता मी पॉलिटिकल फॅमिलीमधनं नसली तरी जेव्हापासनं मी डॉक्टर्स फॅमिलीमधनं पॉलिटिकल फॅमिलीमध्ये आली, मी पाहिलंय इट इज फॉर टाइम बिंग. आज तुम्ही कसे राहू शकता जिवंत तेच लोक पाहतात, किंवा आता मला वर जायचं तर कोणाच्या वर चढून मी वर जाऊ शकतो हे पाहतात. तर ते पाहून आणि ओव्हरऑल तेव्हाचे डायनेमिक्स पाहून माझ्या डोक्यात ते यायचं, म्हणून मी एक दोनदा देवेंद्रला म्हणून पण दाखवलं होतं. पण त्यांना माणुसकीवर विश्वास होता, विश्वास ठेवण्यावर विश्वास होता, तर त्याच्यामुळे त्यांचं मन म्हणजे भरकटलं नाही की अरे असं होऊ शकतं. पण नंतर काय झालं आपण सगळ्यांनी पाहिलं. खरं तर एकंदरीत राजकारणच ज्या पद्धतीचं असतं, म्हणजे नंतर खरंच त्यावेळेला बरंच काही झालं. म्हणजे आम्ही ज्याला म्हणतो ती पहाटेची शपथ, ज्याला अजितदादा त्यांचं ऑब्जेक्शन असतं त्या शब्दावर, पण ते पण आपण बघितलं. पण एकंदरीत त्या काळामध्ये आणि आत्तामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. कसं बघता तुम्ही? त्या काळामध्ये आणि आत्तामध्ये प्रत्येक काळात एक वेगळा बदल असतोच, पण तो काळ असा इन्सिक्युरिटीचा होता जिथे कळत नव्हतं. म्हणजे प्रत्येक पार्टीलाच एक इन्सिक्युरिटी होतीच, कारण कोणाकडेच नंबर्स नव्हते की ते एकदम स्ट्रॉंग पार्टी म्हणून पुढे येतील, आणि प्रत्येकाला प्रत्येकाची गरजच होती. आणि आता पाहिलं तर एक स्टेबल गव्हर्नमेंट आहे, BJPला सपोर्ट आहे दोन्ही पार्टीजचा, आणि आता जे इम्प्लिमेंटेशन्स करू शकतात ते आपल्या पॉलिसीजचे, ते मला वाटतं चांगल्या प्रकारे करू शकतात कम्पेअर्ड टू जी सिच्युएशन होती आधीच्या 10 वर्षांमध्ये. कारण की तिथे काहीतरी कन्स्ट्रेंट्स असायचे. उद्धवजी पण जेव्हा होते 3 लोकांची होती आणि त्यांच्यावर कन्स्ट्रेंट्स असतील त्यांच्या वेळेस. त्याच्या आधी देवेंद्रजी होते तेव्हा उद्धवजींचं पण देवेंद्रजी खूप ऐकायचे, त्याच्यामुळे खूपदा त्यांना गिवअप करावं लागायचं खूप साऱ्या पॉइंट्समध्ये, असं मला वाटतं. आता तुम्हाला वाटतं की देवेंद्रजींकडे जास्त स्वातंत्र्य आहे? त्यांना जे करायचं आहे महाराष्ट्रासाठी, जी त्यांची मिशन आहे, त्यासाठी तरी ते कोणाला कन्सल्ट नाही करणार. आणि एकनाथजी पण आहेत किंवा अजितजी आहेत, ते पण जे मिशन त्यांच्या आहेत त्यांच्यामध्ये देवेंद्रजी नाही येणार, पण स्वतःच्या मिशन्स मध्ये पण त्यांना लोक मध्ये येताना आता दिसणार नाही जास्त, आणि दिसत पण नाही. ते प्रॉपरली ते लागू करू शकतायत आपल्या सगळ्या मिशन्स आणि पॉलिसीज. जनरली आत्ताचं जे राजकारण आहे, जे आपण सगळी लोक बघतोय, ते आणि आधीचं महाराष्ट्राचं राजकारण हे खूप वेगळं आहे. एकंदरीत तुम्ही देवेंद्रजींच्या पत्नी म्हणून नाही, पण एक सामान्य नागरिक म्हणून महाराष्ट्रात जे काही होतंय, ज्या पद्धतीचं राजकारण आहे, त्याकडे तुम्ही कसं बघता? मी आत्ताच्या राजकारणाविषयी हेच सांगू शकते की आज प्रत्येक लीडर अकाउंटेबल आहे. आधी जे होतं तेव्हा सोशल मीडिया किंवा मीडियाचा जो पण अभाव होता, जो एक डिफरन्स होता, त्याच्यामुळे खूप गोष्टी बाहेर नाही यायच्या. आता असं आहे, तुम्ही पाहिलं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट, EOD असो किंवा इवन सामान्य नागरिक अवेअर आहेत. आजकालची मुलं पण अवेअर आहेत, तर त्यांना कळतं जेव्हा काही चूक होते त्यांच्या लक्षात येतं आणि ते बरोबर जाब विचारतात. पण ॲट द सेम टाइम याच्यात अजून एक गोष्ट आहे की आत्ताचं राजकारण जे आहे ना, ते जास्त बेधडक झालंय, ॲज इन बिलो द बेल्ट झालंय, खूप गढूळ झालंय. बिलो द बेल्ट, हो, गढूळ झालेलं आहे. आज राजकारणी पण आजकाल माइंड नाही करत, म्हणजे त्यांना फरक नाही पडत जर त्यांच्यावर एकमेकांविषयी खराब बोलणं किंवा खोटे आरोप करणं, हे सगळं यांनी बेधडक चालू ठेवलेलं आहे या करंट सिनॅरिओमध्ये. तर मला वाटतं याच्यावर एक चांगला चेक बसला पाहिजे पार्टी लिडरशिपनी, प्रत्येक पार्टीच्या लिडरशिपनी थोडं एक एथिक्स होल्ड करायला पाहिजे. आता जी यंग जनरेशन राजकारणातली तुम्हाला दिसते, त्यामध्ये तुम्हाला कोणामध्ये पोटेन्शियल वाटतंय? खूप आहेत असे ज्यांमध्ये आहे पोटेन्शियल आणि सेवा करण्याची ती वृत्ती आहे त्यांच्यात आणि भावना. तर मला वाटतं आता आपले जे कॉर्पोरेशन इलेक्शन येत आहेत, भाजपा तर अशी नाही आहे ना की जो लीडर आहे त्याच्या मुलांना पुढे आणेल किंवा त्यांच्या रिलेटिव्सना पुढे आणेल. मला वाटतं कॉर्पोरेशन इलेक्शन ही सीड कॅपिटल आहे फॉर अ न्यू लीडर. तर तिथे हे झाल्यावर जे चांगले परफॉर्म करत असतील त्यांना एलिव्हेशन द्यावं MLA बनण्यासाठी, आणि तिथनं त्यांना अजून पुढे खेचू शकतात पार्टीतले
वरचे लोक, तर मला वाटतं इट शुड बी एन हायरार्की. इट शुड बी त्यांची काय त्यांनी ट्रेंड सेट केली आहे, कशा प्रकारे परफॉर्म केलं आहे, त्यांनी येणारी ही पिढी जी कॉर्पोरेशन किंवा वेगवेगळ्या आपल्या जिल्हा परिषद वेगवेगळ्या इलेक्शन्समधनं येते, ती त्यांनाच पुढे चान्स मिळाला पाहिजे. नक्कीच मला वाटतं हे ऐकून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना खूप चांगलं वाटणार आहे. एक अगदी वेगळा प्रश्न तुम्हाला विचारते, म्हणजे खास तुमच्यासाठी आणि देवेंजींसाठी. राजकारण तुम्हीच म्हटलं की ज्या पद्धतीचं राजकारण आत्ता सुरू आहे, एक राजकारणामध्ये आजूबाजूला कार्यकर्ते असतात किंवा अशी लोकं असतात की जी मित्र म्हणवतात, पण त्यांना तुमच्याकडनं काहीतरी हवं असतं किंवा काही ना काहीतरी हवं असल्याशिवाय माणूस जवळ येत नाही. तुम्हाला एकीकडे सत्ता इतकी आहे, पण दुसरीकडे कुठेतरी एक मित्रपरिवार किंवा ह्याची कमतरता जाणवते का? जेव्हा ईश्वर आपल्याला एक पोझिशन देतो, हं. तेव्हा काहीतरी कार्य आपल्या हाताने घडायला पाहिजे, त्यासाठी देतो. ह्यासाठी पोझिशन नसते की आपण मित्र परिवार जवळ आणावे, जमवावे. ह्यासाठी असते की ओव्हरऑल गुड करावं प्रत्येक सामान्य माणसाचं. हं. तर जेव्हापासनं देवेंद्रजींना ही पोझिशन मिळाली, सुरुवातीला मला ती कमी जाणवली हं. की हो, आता आपले मित्रपरिवार पण असे आहेत की त्यांना कामं असतात आणि ती आपण करून दिली तर ते इंटॅक्ट राहतो रिलेशन, नाही दिली तर ते मनमुटाव होतो. आणि प्रत्येक रिलेशनमध्ये मग तसं व्हायला लागतं. आपण ठामपणे त्यांच्या मागे उभे राहिलो, त्यांची कामं केली तर ते आहेत, नाही केली तर खूपदा ते रुसतात. पण फायनली तुम्हाला सगळ्यात मोठी जी देवानी ही रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे महाराष्ट्र हेड करण्यासाठी, देवेंद्रजींना जी दिलेली आहे, त्याला प्रामाणिक तुम्ही कसे राहाल की तुम्ही जेही कार्य केलं ते फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या जनतेसाठी चांगलं असलं तरच करावं. मग तुमचा कोणी त्याच्यात मित्र राहत नाही, तुमची बायको नाही राहत, भाऊ नाही राहत, जे तुम्हाला ह्या चांगल्या कामांमध्ये साथ देतात किंवा जे स्वतः पण एक सोर्स बनतात की आपण ही चांगली कामं लोकांपर्यंत पोहोचवावे, त्यांचीच साथ देणं जरुरी आहे मला वाटतं. बाकी जे हे सगळे चालू असतात हे धंदे, म्हणजे पैसा कमावण्याचे किंवा कट्स घ्यायचे, हे सगळे करण्यासाठी आपण नाही आहोत. आपण आपल्या फॅमिलीजनं पण त्याच्यासाठी बिलकुल खडसावून सांगितलेलं आहे की ही कामं आपली फॅमिली पण करणार नाही, त्यांची देवेंजींची बायको नाही करणार, कधी मुलगी नाही करणार किंवा फॅमिली नाही करणार. आपण प्रामाणिकपणे सामान्य माणसांसारखे राहू आणि आपण सामान्य माणसासाठी झटू. तर मला वाटतं ही पोझिशन जी देवाने आपल्याला दिली आहे ही लोक सेवेसाठी आहे आणि तीच करावी, त्यातच आपला रिस्पेक्ट आहे, आपला आदर आहे. नक्कीच खूप छान आपण सांगितलं. परिवार आपण म्हटल्यावर आपली मुलगीसुद्धा आहे दिविजा. सगळीकडेच आपण बघतोय की नेत्यांची मुलं ही राजकारणात येत असतात. देवेंजी आणि तुमची काय इच्छा आहे? दिविजानं राजकारणात यावं? आजकालची मुलं ना खूप स्मार्ट असतात, त्यांना माहीत असतात त्यांना जीवनात काय करायचं आहे, त्यांचा कुठे कल आहे. तर दिविजाचा कल आहे, ती पब्लिक स्पीकिंगमध्ये चांगली आहे आणि डिबेट्समध्ये चांगली आहे. MUN स्कूलमध्ये ती MUN कॉम्पिटिशन्स पण जिंकते. म्हणजे तिच्यात एक पार्ट असतो ना पॉलिटिशियनचा, तो आहे दॅट इज पब्लिक स्पीकिंग. पण तिला इंटरेस्ट आहे लॉ करण्यात, प्रॅक्टिसिंग लॉयर बनण्यात. आणि तिचे बाबा जे करू नाही शकले, ते लॉयर बनून पॉलिटिक्समध्ये आले डायरेक्ट राजकारणात, तर ते बनू नाही शकले. आणि तिला सुरुवातीपासून इच्छा आहे की तिला प्रॅक्टिसिंग लॉयर व्हायचं आहे, नंतर जज व्हायचं आहे, अरे वा. असा तिचा एम आहे. तर ती तेच करेल आणि आम्ही जे ती करेल त्यात तिचा सपोर्ट करू. तुम्ही दिव्याज फाउंडेशन सुरू केलं, ते तिच्याच नावावरून आहे असं दिसतंय. नक्की त्याच्या मागची तुमची भावना काय होती? सुरुवातीपासूनच मी आईबाबांना, डॉक्टर्स प्रोफेशनल तर होते, पण गावांमध्ये जाऊन आय चेकअप्स किंवा गायनिक फ्री कॅम्प्स करताना पाहिलं होतं. तर ते आधीपासनं पाहत आली होती. मी स्वतः पण गाण्याच्याद्वारे चॅरिटी इव्हेंट्समध्ये आधीपासनं पार्टिसिपेट करायची. मुंबईला येऊन आणि नागपूरमध्ये लग्नानंतर सुद्धा देवेंद्रजींचं लोककार्य पाहिलं, लोकसेवा पाहिली. तर त्यात मला थोडं ऑर्गनाइज्ड जे माझे
मला जे टॉपिक्स किंवा ज्या गोष्टी करायच्या असतील त्या हं. ऑर्गनाइज्ड प्रकारे कशा करायचा हा विचार केला तेव्हा दिव्यज फाउंडेशन समोर आणलं. हं. त्यात मी ॲडवायझर आहे. हं. माझेच खूप जिवलग लोक त्याच्यात ट्रस्टीज आहेत हं. आणि माझ्या मिशन्सप्रमाणे ते वेगवेगळे प्रोजेक्ट्स राबवतात हं. आणि प्रोजेक्ट्स चालू होतात ॲसिड विक्टिम्स च्या रिहॅबिलिटेशनपासून तर आता पालघरमध्ये मदर अँड चाइल्ड केअर युनिट बनवेपर्यंत. हं. तर वेगवेगळ्या स्ट्रॅटा ऑफ सोसायटीसाठी आम्ही वेगवेगळी कामं करतोय हं. आणि त्यात भरपूर समाधान आहे आणि दिव्यज म्हणून चालू केलं की ते माझ्या हिशोबाने माझ्या मिशन्सच्या हिशोबाने आणि ऑर्गनाइज्ड प्रकारे आपण ही कामं कशी करू शकतो हं. ते माझ्या हात म्हणजे माझ्या समोर इम्प्लिमेंट व्हावं असं मला इच्छा व्हायची. हं. त्याच्यामुळे मी ते चालू केलं. आता नुकतेच आपण एक अवॉर्ड्स केलेत, त्याच्याबद्दल सांगा. आता हे अवॉर्ड्स केले आपण ग्लोबल पीस ऑनर्स. हं. जे होते 26/11चे जे मार्टियर्स होते हं. त्यांच्यासाठी एक श्रद्धांजली होती आणि पहलगाव अटॅक्समध्ये जे विक्टिम फॅमिलीज होती त्यांना पण आम्ही त्याच्यात फेलिसिटेट केलं. हं. आता हे का केलं कारण 26/11 तर होऊन 17 वर्ष झाली. मग परत पहलगाव झालं हं. आणि तेव्हाच आता दिल्लीचा पण इश्यू झाला आपल्या अटॅक्स. हं. तर मला वाटलं की आपल्याला परत एक येऊन एकीकरण आपलं होऊन काहीतरी ते परत तिकडे रिव्हिजिट करून एक त्याला श्रद्धांजली देणं जरुरी आहे. हं. परत आपला जे देशासाठी निष्ठा आहे ती रिअफर्म करणं जरुरी आहे. हं. त्यामुळे तो कार्यक्रम केला आणि मला इतका आनंद होतो की प्रत्येकाने हे सांगितल्याबरोबर की काय कार्यक्रमाची रूपरेषा असेल हे सांगितल्याबरोबर प्रत्येक माणसांनी व्हॉलंटरीली त्याच्यात सपोर्ट केला. हं. देवेंद्रजींपासनं एकनाथजींपासनं ते बॉलिवूडमध्ये शाहरुख असो रणवीर सिंग असो किंवा शंकर महादेवन असो विक्रांत मसी असो आणि नुसतं येऊन फेलिसिटेट करणारे पण लोक फरहान अख्तर सारखे किंवा असे खूप लोक आले आणि त्यांनी पार्टिसिपेट केलं याच्यात व्हॉलंटरीली. त्याचा खूप मला आनंद आहे की त्यांना पण एक आपलं कॉन्ट्रीब्युशन द्यायचं होतं की आपण एकीकरणासाठी श्रद्धांजलीसाठी जो हा कार्यक्रम करतोय त्याच्यात आम्ही पण कॉन्ट्रीब्यूट करणार म्हणून लोक पुढे आले याचा मला आनंद आहे. खरंच जर बघितलं तर तुम्ही पालघरपासून तर अगदी मुंबईच्या बीच क्लिनिंगपर्यंत काम करत असता. पण लोकांना म्हणजे अगदी ज्याला 40 पैशाचे ट्रोलर्स म्हणतो त्यांना ते काम दिसत नाही असं होतं आणि तिथं कुठले कपडे घातले, काय केलं ह्याच्यावरच खूप जास्त चर्चा होत असते. ट्रोलर्सकडे तुम्ही कसं बघता? पहा ट्रोलर्स जे असतात ना ते आता मी कारण देवेंद्रजींमुळे आय एम पॉलिटिकली राजकारणात मी इनडायरेक्टली इन्वॉल्ड आहेत त्याच्यामुळे हे ट्रोलर्स यांचे हे उत्पन्न होतात. तसं पाहिलं तर या ट्रोलर्समुळे इन्स्टामध्ये मी सांगते माझ्या इंस्टाग्रामवर मिनिमम 75 मिलियन व्ह्युअर्स असतात जे व्हिजिटर्स म्हणतात प्रोफाईल व्हिजिटर्स आणि मॅक्झिमम 145 मिलियनपर्यंत गेले यामध्ये राहतं. म्हणजे हे सगळे जे ट्रोलर्स असतात ते पाहायला तरी येतात काय करते आणि जिथेही काही कमी भेटली तर टार्गेट करायचं. आता टार्गेट अमृता फडणवीस डॉक्टर्सची मुलगी म्हणून तर मला करत नाही ना. देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्रामध्ये टॉप पोझिशनवर आहेत आणि अपोजिशनला मी दिसते सगळ्यात जवळ त्यांच्या. तर त्याच्यामुळे ते मला टार्गेट करतात की देवेंद्रजींचा काही इम्बॅलन्स व्हावा किंवा काहीतरी त्यात अजून मिळावं आणि काहीतरी विस्फोट व्हावा. पण मी एवढंच सांगेन ट्रोलर्सला मी आजपर्यंत जे केलेलं आहे किंवा करते ते मी हाच विचार करून करते की मी एक जरिया म्हणतात तो जरिया आहे की देवेंद्रजी चांगली कामं करतायत आपल्या परीने. त्यांच्या 24 तास त्यांना कमी आहेत. मी माझ्याकडनं पण जितकं स्वतःला झोकू शकते लोकांसाठी माझ्या स्वतःच्या कामांच्या व्यतिरिक्त मी ते करीन आणि त्याच्यात कोणताही सेकंड थॉट नाही आहे की मला अजून काही त्याच्यात साध्य करायचं आहे. जेव्हा मी एक गोष्ट काही करते मला साध्य तेच करायचं असतं की काही लोकांपर्यंत काही विचार पोचवायचे असतात किंवा लोकसेवेत एक भर टाकायचं असतो. तर त्याच्यात एवढं खोदून त्या लोकांना काही मिळणार नाही आहे. ते 40 पैशांपेक्षा काही चांगलं कन्स्ट्रक्टिव्ह केलं तर तुमचं पण अजून काही चांगलं होईल एवढंच मी सांगू शकते.
पण कधी तुम्ही विचार केलात का? कारण अ, तुम्ही इतर ज्या पॉलिटिशियन्सच्या ज्या बायका आहेत, त्यापेक्षा तुम्ही वेगळे आहात. हे तर तुम्हाला मानावंच लागेल. महाराष्ट्रानं तुमच्यासारखी मुख्यमंत्र्याची बायको कधी पाहिलेली नाही आणि खरं तर आपण ह्यावर आधीसुद्धा बरीच चर्चा केलेली आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर आपण त्याची उत्तरंसुद्धा दिली आहेत. पण कधीतरी हा विचार तुम्हाला आला का, की आपण बदलावं, सगळ्यांसारखं व्हावं? ह्याच्यावर कधीतरी चर्चा झाली? बोलणं झालं, वाटलं? मला वाटतं मी सगळ्यांसारखीच आहे. मी आजची स्त्री आहे. जेव्हा आपण आधीच्या राजकारण्यांच्या बायकांशी कंपेअर करता, हं, आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की मिनिमम 15 ते 20 वर्ष गॅप आहे आमच्या एजमध्ये किंवा त्यापेक्षा जास्त. हं, त्यांनी त्यांच्या वेळेसच्या लोकांसारखंच जीवन जगलेलं आहे. हं, मी आजची स्त्री आहे. आजची स्त्री घरी नसते किंवा आपल्या पतिदेवांबरोबर फक्त 4 कार्यक्रमांसाठी नसते. तिचं आपलं जीवन असतं. हं, तिला ऑफिस असतं, तिला सोशल लाईफ असते, तिला सोशल ॲक्टिव्हिटीज असतात. हं, हं, आणि आपल्याला जेव्हा हे पण जगायचं आहे तर आपल्या परीनेच जगणं आज स्त्री प्रिफर करते. अ, आज तुम्ही सांगा, हं, अ, कोणची ऑफिस गोईंग कॉर्पोरेट लेडी, हं, तिला इतकं कामं असतात, वर खाली असं करावं लागतं. म्हणून या कॉर्पोरेट लेडीज आजकाल कोट पॅन्ट घालतात, टॉप्स घालतात. तर त्याच्यामुळे त्यांची मूव्हमेंट इझी होऊन जाते. म्हणजे माणसासारखीच त्यांची मूव्हमेंट होते त्या हं, काळापर्यंत, हं, हं, जोपर्यंत त्यांना ती कामं माणसासारखी करायची हं, हं, असतात, हं, मेल्ससारखी हं, हं. करायची असते. तर म्हणून पुरुषांसारखी. हां. हं, पोशाख आपल्याला तसाच ठेवावा लागतो, हं, जो आपला कम्फर्ट पोशाख आहे. हं, आणि माझा कम्फर्ट पोशाख आधीपासूनच ऑफिसमध्ये हं, वेस्टर्न होता किंवा हं, हं, बाहेर स्वतःची काही कामं करताना वेस्टर्न होता. तो मी ठेवला. हं, पण मी वेस्टर्न पोशाख ठेवला तरी मी भारतीय नारी आहे हं, आणि मला माहीत आहे की कुठे काय वापरायला पाहिजे. हं, आज मी जर पूजेला गेली कुठे, देवेंद्रजींबरोबर गेली, तर मी साड्यांमध्ये असते, नथीमध्ये पण असते. हं, मला माझ्या साडीवर, माझ्या भारतीय पोशाखावर गर्व आहे. हं, पण त्याचबरोबर मला गर्व आहे की आजची स्त्री, हं, जी पुरुष असतो हं, त्यांच्याबरोबर एकत्रितपणे चालतीये, पळतीये. आणि जेव्हा ती चालतीये, पळतीये तेव्हा तिचे पोशाख नाही, हं, तिचा इंटेंट पाहायला पाहिजे. हं. ती काय करते आणि तिथे लक्ष जाणं जास्त जरुरी आहे. इतके इंटरेस्ट जर तुमचे बघितले ना, अमृता, तर ते आता इतके व्यापक आहेत. या सगळ्यामध्ये जी ओरिजिनल बँकर अमृता होती ती कुठे हरवली आहे? बँकर अमृतांनी 17-18 वर्ष टिपिकल बँकिंग केलेलं आहे, हं, कोर बँकिंग. हं, पण आता मी स्वतः ॲक्सेप्ट करते की हे 4-5 वर्षाची झाले, त्या माझ्या दुसऱ्या ॲक्टिव्हिटीज पण एवढ्या वाढल्यात, हं, त्याच्यामुळे मी आता बँकिंग पार्ट टाईम ठेवलेलं आहे. हं, हं, पार्ट टाईम वर्क करते. हं, कधी-कधी वर्क फ्रॉम होम करते, हं, डिपेंडिंग ऑन हं, माझं शेड्यूल कसं असतं. हं, हं. पण तरी मला अजून तरी हिंमत नाही झाली की मी बँकिंगला टाटा बाय-बाय करू. कारण का ती बरं? माझी माझं कोर आहे बँकिंग. हं, हं, जे मला जो कॉन्फिडन्स मिळाला, अवेअरनेस मिळाली अबाउट फायनान्शियल मार्केट्स, हं, हं, अबाउट बीइंग रिअली इंडिपेंडेंट. खरं इंडिपेंडन्स काय आहे? हं, आपण म्हणतो बेटी बचाओ, हं, बेटी पढाओ. आता चालू केलं की बेटी को अ, पैसा कमाना सिखाओ. पण हं, पैसा कमानाच पर्यंतच जर बेटी राहिली तर ती खरी इंडिपेंडेंट होते का? हं, हं, नाही होत. तिला तो पैसा निवेश करणं पण शिकायला पाहिजे हं, आणि स्वतः आपले डिसिजन्स घेऊन निवेश करणं. हं, हे सगळं मला कोणी शिकवलंय? अदर देन माय एज्युकेशन. हं. माझा जॉब, माझं निवेश करण्याची जी वृत्ती आहे किंवा फायनान्शियल अवेअरनेस आहे, ती सगळी माझ्या बँकेकडनं आली आहे मला. हं. एक इंडिपेंडन्स जो आपला असतो आपल्या मनात, एक कॉन्फिडन्स, तो बँकेकडनं आला आहे. तर मग त्याच्यामुळे मी स्टक ऑन आहे आणि ते मला ग्राउंडेड ठेवतं. हं. मग तुमच्या घरचं बँकर कोण आहे? घरचा बँकर मीच आहे. हां. दिविजाला थोडं बहुत आता शिकवतीये हं, आणि देवेंद्रजी एक चांगले स्टेट फायनान्स पर्सनल असू शकतात, पण घरी त्यांचं बिलकुलच लक्ष नाही आहे. जसं मी सांगते दरवेळेस, दिये तले अंधेरा. तर ते अच्छा. ते देऊच नाही शकत घरी लक्ष, पण त्यांच्यात आहे ते. मग पैसे कोण कोणाला मागतं, की कोणीच कोणाला मागत नाही? हं, कधी त्यांना केस कापायला जायचं असेल, हं, तर ते मला मागतात. तर मला काही दे, तर मी त्यांना थोडं देते. हं,
या छोट्या छोट्या गोष्टी एकीकडे, आणि नागपूरचं घर रिनोव्हेट करावं लागलं आम्हाला जेव्हा हं. 3-4 वर्षापूर्वी आम्ही हं, हं. रिनोव्हेट केलं, तेव्हा त्यांनी माझ्याकडनं मोठा अमाऊंट घेतला. तो अच्छा, पण मी तुम्ही लोन त्यांना दिला तो त्यांना? मी त्यांना लोन दिला, आणि तो अजूनही आउटस्टँडिंग आहे आमच्या P&L मध्ये. P&L मध्ये. अच्छा. तर तो हं, मी हं. एक्सपेक्ट करते की लवकरच रिपे करतील. तुम्ही इंटरेस्ट घेणार आहे की नाही त्यांच्याकडनं? तेवढंच देऊन देतील खूप आहे. मग मी सुटून जाईन, तेवढंच देऊन द्या. अच्छा. खरं तर हा एक भाग झाला तुमच्या आयुष्याचा बँकिंग. दुसरा म्हणजे तुमचं म्युझिक. आता येणाऱ्या काळात काय नवीन येतंय? काय सुरू आहे? आत्ताच याच महिन्यात माझं एक शबद आलं होतं, हं, कोई बोले राम राम. हं. गुरु नानक जयंतीच्या आधी ते रिलीज झालं. खूप सुंदर आहे ते, ऐकलं. हो. अतिशय सुरेख आहे. आणि आता येणाऱ्या दिवसांमध्ये एक तर माझा एक महाशिवरात्रीच्या आधी एक शिव भगवानचं एक खूप चांगलं गाणं आहे, ते हं, हं. येणार आहे. आणि त्याची काही झलक? हं? अजून शूट नाही झालं. आता मी उद्याच त्या शूटिंगसाठी जाणार अच्छा. आहे. हं, हं. ते शूट होणार आहे. हं, हं. म्हणून झालेलं आहे, पण शूट नाही थोडंसं झालेलं. की सध्या अंडर रॅप्स आहे? अंडर रॅप्स आहे ते. अच्छा. हं, कारण तो हं. त्या डायरेक्टर आणि ते लेबलकडनं मला अप्रुव्हल घ्यावं लागेल. अच्छा. हं, हं. आणि पण तुम्ही ते रिलीज झाल्यावर नक्की दाखवा. हो. आणि दुसरं म्हणजे एक गड किल्ल्यांवर आणि हं, हं. शिवाजी महाराजांवर एक मराठी गाणं आहे. हं, हं. ते पण सुंदर प्रकारे झालेलं आहे, ते पण रेकॉर्ड होऊन जानेवारीमध्ये आमचं त्याचं शूटिंग आहे. अच्छा. हो. ओके. खरं तर तुमचं जे काही एक ड्रीम लाईफ आहे, ते CM ची पत्नी म्हणून साकार करणं जास्त सोपं झालं का? नक्कीच. मी ॲक्च्युली माझी ड्रीम लाईफ जी होती ती पण मॉडिफाय केली. आता माझी ड्रीम लाईफ ही आहे हं, की मी स्वतःचं अस्तित्व, स्वतःची पर्सनॅलिटी, स्वतःचं इंटेलिजन्स, हं, स्वतःचं नेटवर्किंग हं, याचा जर काही याचा यूज करायचा असेल, हं, हे लोकांसाठी करावं. काही करावं हं, ते लोकांसाठी जावं. हं, माझी गाणी जरी असली हं, ज्याच्यात मी फीचर होते, हं, ती जनरली डिवोशनल हं, किंवा इन्स्पिरेशनल असतात, हं, किंवा काही मुद्दे घेऊन असतात. हं, किंवा माझे कार्यक्रम जरी असले, हं, जर माझे बॉलिवूडमध्ये काही थोडं बहुत नेटवर्क आहे, हं, ते पण मी या कार्यक्रमांसाठी यूज करते. हं, मी स्वतः असं काहीच करत नाही ज्यात मला ज्या गोष्टी मी देवेंद्रजी CM झाल्यावर कमवल्या, हं, त्या तिथे मी वापरत नाही. हं, मी तिथेच वापरते जिथे काहीतरी हं, कोणत्या तरी अँगलनी लोककल्याण होईल. हं, आणि मला त्याच्यातच असं वाटतं की आय हॅव बीन राईटफुल टू माय पोझिशन हं, ॲज देवेंद्रजीज वाईफ. हं, हं, तर ऑल माय रिसोर्सेस, ऑल हं, माय बीइंग जे हं, मी आहे, हं. इट इज फॉर महाराष्ट्र. तुम्ही म्युझिक अल्बम्स बरेच बनवले, पण तुम्ही अजून कुठल्याही बॉलिवूड फिल्ममध्ये आम्ही तुम्हाला बघितलं नाही. तुमची इच्छा आहे का? तुम्हाला वाटतं मला ॲक्टिंग येते. मी माझ्या स्वतःच्या गाण्यांमध्ये इतकी इन्व्हॉल्ड असते की ती आपसुक येते, हं, हं, म्हणून मी गाण्यांमध्ये फीचर करते. हं, हं, पण तसं जर मला आतनं राग असेल हं, आणि समोर मला प्रेमाचा सीन करायचा असेल, मी जन्मात नाही करू शकणार. जे मी आत आहे ती मी बाहेर आहे. हं, हं, दुसरी गोष्ट, माझ्याकडे ऑफर्स आले होते. हं, हं. इनफॅक्ट अनुपम खेरजी पण घेऊन आले होते अच्छा. मूव्हीजचे ऑफर्स, आणि 1-2 डिरेक्टर्स. हं, हं. पण मी ते खूप प्रेमाने नाकारले, कारण मला का बरं? माहीत आहे त्या रस्त्याने मला जायचं नाही आहे. हं, हं, माझ्याकडे ऑलरेडी आय एम फुल विथ माय हँड्स. माझे हं, हँड्स फुल आहेत. हं, एकीकडे माझी बँक अजून आहे, हं, एकीकडे घर सांभाळायचंच आहे, हं, दुसरीकडे रियाज आणि माझे व्हिडिओज आहेत, हं, आणि तिसरीकडे माझं सामाजिक कार्य आहे, ज्याच्यात मी वेगवेगळे प्रोजेक्ट्स हं, हं, लीड करते माझ्या हं, NGOच्या थ्रू. तर हं, मला त्याच्यात काहीही कमी येऊ नाही द्यायची आहे. हं, हं, ऑलरेडी वेळेची टंचाई आहे. हं, खूप म्हणजे इलास्टिसिटी खूप वाढवावी लागते, तर हं, त्यात ते एक वेगळंच प्रोफेशन आहे, मेहनतीचं प्रोफेशन आहे. पण जो त्याच्यात फिट असेल तो त्यात पुढे हं, जावा. हं. खरं तर ना तुमच्यात मेकओव्हरही खूप झाला. म्हणजे आम्ही तुम्हाला आधी जे बघितलं आणि आत्ता खूप वर्ष झाले, पण तुमच्यातही खूप बदल आहे. तर असं वाटतं की तुम्ही फिटनेसकडे खूप लक्ष देता. तर त्याच्याहीसाठी वेगळा वेळ काढावा लागतो का? काय करता तुम्ही? त्यासाठी एकतर वेळ उलट कमी जातो, कारण खाणं कमी आहे. हं, हं, 2दा दिवसातनं खायचं, तर हं, खाण्यात वेळ नाही जात. हं, दुसरी गोष्ट, मी कधी डान्स करते, हं, कधी योगा. हं, एवढ्यात माझं नाही होते, पण हं, योगा किंवा डान्स माझं रेग्युलर असायचं आत्तापर्यंत. हं, हं, आता फक्त खाण्यात बेताचं खाते. हं, हं,
दुसरी गोष्ट मी कधी सांगितली नाही कोणाला, ती तुम्हाला पहिल्यांदा सांगते. नागपूरपासनं वंदना लुथरा हं, हं. या VLCCच्या ज्या हं, हं. मेन हं, होत्या, त्या हं. माझ्या चांगल्या ओळखीच्या होत्या आणि बेटी मला आपली मुलगी समजतात ते. हं, हं. तर त्यांनी मला ग्रूम होण्यात मदत केली. अच्छा. हां, तर हं, हं. त्यांनी कपड्यांपासनं तर थोडं आपलं ओव्हरऑल कसं स्वतःला ग्रूम करायचं त्यात मला मदत केली VLCCच्या द्वारे. हं, हं. तर वंदनाजींनी पण मला त्यात मदत केली. प्लस माझं रुटीन जे असतं, हं, ज्यात हं. ज्यात मी फूड हॅबिट्स चांगल्या ठेवल्या आहेत. हं, हं. स्ट्रेस नाही घेत, स्ट्रेस देते हां. आणि दुसरी गोष्ट जेव्हा वेळ मिळाला हं. मी फिजिकली ॲक्टिव्ह राहते. हं, हं. आता खरं बघितलं तर तुमची पोझिशन अशी आहे, की एकीकडे तुमचा संपर्क सतत बॉलिवूडशी येत असतो आणि दुसरीकडे पॉलिटिशियन्स आणि पॉलिटिक्सशी. तर मी तुम्हाला आता काही नावं सांगते आणि ती नावं ऐकली म्हणजे नेत्यांची नावं सांगते. ती नावं ऐकल्यावर तुम्हाला कुठला मूव्ही किंवा कुठला डायलॉग किंवा असं काय वाटतं हे कोण असू शकत होतं कॅरेक्टर म्हणून? ते सांगा. तुम्ही खरं तर एक मुलाखत एकत्र केली होती. राज ठाकरे हे नाव ऐकून तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरे एकदमच अग्रेसिव्ह आहेत हं. आणि मी त्यांना पण म्हटलं असं वाटतं की पुढे आलो तुमच्या जेही पुढे आले हं, हं. त्यांना ते खाऊन टाकतील. हं, हं. तर मला वाटतं की नाना पाटेकर ब्रँड वाटतात ते. नाना पाटेकर ब्रँड. उद्धव ठाकरे? आम, शोले, अंग्रेजों के ज़माने का जेलर हूँ मैं. अच्छा. आधे उस साइड, आधे उस साइड, बचे हुए मेरे साथ. म्हणजे बचे कोणीच नाही आहे असं असं तुम्हाला म्हणायचं आहे. शरद पवार? शरद पवारजी मला गाणं आठवतं एक त्यांचं. अरे दीवानो हं, मुझे पहचानो हं. कहाँ से आया मैं हूँ कौन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन. कोण राहिलं? हां. एकनाथ शिंदे? एकनाथ शिंदेजी त्यांचा तर स्वतःचाच एक चित्रपट आला होता हं, धर्मवीर. हं. धर्मवीर मधले एकनाथ शिंदे हे एकनाथ शिंदे आहेत. अच्छा. अजितदादा? अजित दादा हं. दुनिया हसीनों का मेला, मेले में ये दिल अकेला. अच्छा. अरे वा. आता खरं ह्याचा काय अर्थ अजितदादा लावतील मला माहिती नाही. सुप्रिया सुळे? सुप्रिया सुळे तर स्वतःच मला वाटतं स्क्रिप्ट रायटर होऊ शकतात अच्छा. आणि स्वतःच मूवी लिहू शकतात, डिरेक्ट करू शकतात. त्यांनीच म्हटलं होतं एकदा हं, की एक अकेला देवेंद्र क्या कर सकता है. हं, आणि हा इतका व्हायरल झाला होता डायलॉग. हं. तो आय थिंक सो शी कॅन डू इट हर ओन मूवी. हर ओन मूवी. आणि देवेंद्रजी? एक तो चित्रपट तुम्ही पाहिला नायक, हं, त्यातले जे अनिल कपूर होते हं, ज्यांना अमरीश पुरीनी हं. 1 डेज CM बनवलं, हं, हं. तशी त्यांच्यात ताकद आहे. तर त्यांनी ती ताकद कधी म्हणजे ती इच्छाशक्ती, ती हां, ती ऊर्जा त्यांच्यात ताकद, आहे अनिल ऊर्जा आहे आणि कपूरवाली. ती हां. कधी कोणत्याही दबावाखाली हं. ती जाऊ न द्यावी हीच मला त्यांना एक विनंती करायची आहे. आता जी यंग जनरेशन राजकारणातली तुम्हाला दिसते, त्यामध्ये तुम्हाला कोणामध्ये पोटेन्शियल वाटतंय? खूप आहेत असे ज्यांमध्ये आहे पोटेन्शियल आणि सेवा करण्याची ती वृत्ती आहे त्यांच्यात आणि भावना. तर मला वाटतं आता आपले जे कॉर्पोरेशन इलेक्शन येत आहेत, भाजपा तर अशी नाही आहे ना की जो लीडर आहे त्याच्या मुलांना पुढे आणेल किंवा हं. त्यांच्या रिलेटिव्सना पुढे आणेल. हं. मला वाटतं कॉर्पोरेशन इलेक्शन ही सीड कॅपिटल आहे हं. फॉर अ न्यू लीडर. हं. तर तिथे हे झाल्यावर जे चांगले परफॉर्म करत असतील हं. त्यांना एलिव्हेशन द्यावं MLA बनण्यासाठी आणि तिथनं त्यांना अजून पुढे खेचू शकतात पार्टीतले वरचे लोक. तर मला वाटतं इट शुड बी एन हायरार्की, हं, हं. इट शुड बी त्यांनी ट्रेंड सेट केली आहे, कशा प्रकारे परफॉर्म केलं आहे त्यांनी. येणारी ही पिढी हं. जी कॉर्पोरेशन किंवा वेगवेगळ्या आपल्या जिल्हा परिषद वेगवेगळ्या इलेक्शन्समधनं येते ती त्यांनाच त्यांनाच पुढे चान्स मिळाला पाहिजे. नक्कीच मला वाटतं हे ऐकून महाराष्ट्रातल्या अनेक तरुणांना खूप चांगलं वाटणार आहे. अमृताजी आपले खूप खूप धन्यवाद.
वेळ काढलात आपण आणि लाईक आय सेड नेहमी लक्षात राहील माझ्या या पॉडकास्टचं कॉफी विथ कौशिक बरोबरच्या तुम्ही पहिल्या गेस्ट. थँक्यू वन्स अगेन. थँक्यू सरिता. कॉफी विथ कौशिक खूपच छान वाटलं ह्या फर्स्ट एपिसोडमध्ये तुम्हाला भेटून तुझ्याशी बोलून. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.